या अगोदर आषाढ स्पेशल आपण 25 ते 30 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये चिकन रस्सा कसा बनवायचा हे तर पाहिलेलंच आहे. आज आपण ही अंड्यापासूनची ही अगदी छान अशी तवा अंडा मसाला ही रेसिपी पाहत आहोत. हा अंडा मसाला जो आहे तो लसूण अंडा मसाला आहे. त्यामुळे अगदी खूप साऱ्या टिप्स आहेत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. अगदी अशा काही महत्त्वाच्या टिप्स आहे जेणेकरून तुमचा तवा अंडा मसाला देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचा तयार होईल. कविताच किचनमध्ये फक्त रेसिपी बनवली जात नाही तर भरपूर टिप्स आहेत आपण प्रत्येक रेसिपी पाहत असतो. त्याचबरोबर परफेक्ट साहित्य प्रमाण वापरून आणि तयार होणारी रेसिपी किती लोकांना पुरेल अशा भरपूर टिप्स आहेत आपण रेसिपी पाहत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील 6 दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण चमचमीत तवा अंडा मसाला कसा तयार करायचा ते पाहणार. यासाठी 6 अंडे मी अगोदर उकडून घेतलेले आहे. तुम्ही हवं तर कुकरमध्ये एक शिट्टी करून घेऊ शकता किंवा पातेल्यामध्ये 20 ते 25 मिनिटांमध्ये अगदी सहज असे उकडून होतात. त्याची वरील जी साल आहे टर्फल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि थोडीशी थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने 2 भागामध्ये आपण हे अंडे कट करून घेणार आहोत. हे पहा, अगदी व्यवस्थित असे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सर्व अंडे आपण कट करून घेतलेले आहे ते एका डिशमध्ये काढून घेतलेले. आता आपण ही पॅनमध्ये ही भाजी करणार आहोत. अशा पद्धतीने मूठ असलेला पॅन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला ते अंडे तळून घेणं खूप सोपं जातं. त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये अशा पद्धतीने अंडे आपल्याला सर्व ठेवायचे आहे. सर्व अंडे ठेवून झाल्यानंतर त्यावर आपण पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा एवढी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली जेणेकरून अंड्यांना छान असा रंग येईल यासाठी. आणि अगदी थोडंसं अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला छान असं आपल्याला हे अंडे तेलामध्ये तळून घ्यायचे. अगदी जास्त वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित असे एका बाजूने तळून झाले की जी तळाकडील बाजू आहे ती वरील बाजूला करून द्यायची. हे पहा, अगदी अगदी हळूवारपणे आपल्याला छान असे हे अंडे ची तळाकडील बाजू वरील बाजूला करून द्यायचे आहे. जास्त घाई करायचे नाही. अगदी हळूवारपणे आपल्याला हे करायचे आहे कारण त्यामधील जो पिवळ्या कलरचा भाग असतो तो बाजूला होऊ शकतो. त्यासाठी गॅसचा फ्लेम हा मंद ठेवायचा आणि अशा पद्धतीने पॅन हलवत आपल्याला ते सर्व बाजूने छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. हे पहा, त्याचे जी सर्व बाजूने अंड व्यवस्थित तळलं जातं त्यासाठी अशा पद्धतीने. आणि अगदी 5 ते 6 मिनिटानंतर पाहू शकता अगदी छान असा परफेक्ट रंगावर आपले हे अंडे तळून झालेले आहे. छान असे फ्राय करून झालेले आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे अंड्यांना रंग देखील खूप छान असा आलेला आहे. त्यानंतर एक सिक्रेट वाटण करूया. त्यासाठी अगदी कमी तिखट हिरव्या मिरच्या 5 ते 6 घेतलेल्या आहे. अद्रक घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक फाईन असं दळून घ्यायचं. हे पहा, अगदी व्यवस्थित असं आपण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर अगोदर पॅनमध्ये तेल होतंच त्यामध्येच आणखीन थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. साधारणतः 3 कांदे या ठिकाणी मी छान असे बारीक चिरून घेतलेले होते ते टाकायचे आहे. कारण जास्तीत जास्त कांदा यामध्ये घालायचा आहे कारण आपण यामध्ये दुसरं काही वाटण करण्यासाठी घालणार नाही. त्यासाठी कांदा जास्त घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या 2 ते 3 घातलेल्या आहे. कांदा जेवढा जास्त बारीक वाटून घेता येईल तेवढा घ्यायचा आहे. त्यानंतर तेलामध्ये कांदा छान असा लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायचा आहे. या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मीडियम केलेला आहे. हे पहा, 7 ते 8 मिनिटांनंतर कांदा छान असा तळून झाल्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे. तीन ते 4 मिनिटं हिरवी चटणी चांगली परतवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं उकळतं पाणी टाकणार.
या ठिकाणी दुसऱ्या गॅसवर पातेल्यामध्ये मी छान असं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं, ते पाणी यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपला जो हिरवा मसाला जो करून घेतलेला होता तो छान असा शिजले जाईल। त्याचबरोबर त्यामधील जे तेल आहे ते देखील बाजूला होईल यासाठी। हे पहा, यामध्ये सर्व पाणी आटलेलं आहे आणि त्यामधील जे तेल आहे ते देखील बाजूला झालेलं आहे। आता यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत। यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा एवढी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची, जेणेकरून भाजीला रंग छान येतो। धना पावडर टाकलेले आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, त्यानंतर अर्धा चमचा एवढा आपण या ठिकाणी मसाला घेतलेला आहे। या ठिकाणी गरम मसाला घेतलेला आहे, त्यामुळे अंडा मसाल्याला चव अगदी छान अशी येते। त्यानंतर आपण लसूण पाकळ्या घेतलेली आहे। आता तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जर थोडासा चिकनचा मसाला असेल तो देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, परंतु शक्यतो गरम मसाला टाका, त्यामुळे चव अगदी छान अशी येते। त्यानंतर आपण कडकडीत उकळतं पाणी यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून सर्व मसाले छान असे शिजले जातील यासाठी, आणि जो कांदा आहे तो देखील अगदी व्यवस्थित असा शिजले जाईल। आता यामध्ये आपण छान अशी काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरल्यामुळे ग्रेव्हीला आत्ताच खूप छान असा रंग आलेला आहे। त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर अंडा मसाला विकतच्या सारखाच हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च पावडरचाच यूज करा। हे पहा, अगदी छान असं आपण हे व्यवस्थित सर्व शिजवून घेणार आहोत। त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपण अर्धा ते पाऊण चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। छान असं सर्व तेल वरती येत आहे। हे पहा, अगदी परफेक्ट अशी आपली ही ग्रेव्ही शिजवून होत आलेली आहे। आता आपल्याला तुम्हाला अंडा मसाला हा थोडासा सुका ठेवायचा की थोडासा घट्टसर ठेवायचा हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे, परंतु मला जास्त सुका आवडतो, त्यामुळे मी यामध्ये जास्त ग्रेव्ही ठेवणार नाही, त्यामुळे मी पूर्णपणे हे कोरडं करून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीचं जर तुम्हाला हवं असेल तर याच्या 2 मिनटं अगोदर, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर येण्याच्या 2 मिनटं अगोदर तुम्हाला लगेचच अंडे यामध्ये टाकायचे आहे, परंतु मला पूर्णपणे कोरडा हवा आहे, सुका हवा आहे, त्यामुळे मी या स्टेजला यामध्ये अंडे ॲड करत आहे। हे पहा, अगदी 2 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण हा अंडा मसाला तयार करत आहोत। आणि यामध्ये जो आपण सगट लसूण टाकलेला आहे तो जेव्हा यामध्ये शिजलेला आहे त्यामुळे ग्रेव्हीला आणखीनच छान अशी चव आली। तुम्ही आत्ताच पाहू शकता अंडा मसाला अगदी परफेक्ट असा ढाबा स्टाईल दिसत आहे, चवीला देखील तेवढाच छान झालेला आहे। अगदी परफेक्ट असा आपला हा अंडा मसाला या ठिकाणी बनवून तयार होत आलेला आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आठवड्यातील 6 दिवस सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज मी दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते आणि भरपूर टिप्स आहेत, प्रत्येक रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते। त्यामुळे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। यावर छान अशी कोथिंबीर आपण टाकलेली आहे आणि अगदी 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत। अगदी परफेक्ट असा आपला हा तवा अंडा मसाला या ठिकाणी बनवून तयार होत आलेला आहे। 2 मिनटं झाकण ठेवलं होतं आणि परफेक्ट असा आपला हा तवा अंडा मसाला या ठिकाणी बनवून तयार झाला। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा। आपण ही गरमागरम तवा अंडा मसाला हा छान असा आपण डिशमध्ये सर्व करणार आहोत। हा तवा अंडा मसाला तुम्ही पावासोबत खाऊ शकता, परंतु तुम्ही हेल्दी फूडचा विचार करते, त्यामुळे मी या ठिकाणी पावासोबत न करता छान अशी साजूक तूप लावून छान अशी चपाती बनवलेली आहे, त्यासोबत हा अंडा मसाला सर्व केलेला आहे। तुम्ही कधी अशा पद्धतीचा अंडा मसाला बनवला होता का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। अशा पद्धतीचा तवा अंडा मसाला एकदा नक्कीच बनवून पहा। तुमचा तवा अंडा मसाला देखील अशा पद्धतीचा झाला की नाही, छान असं चमचमीत झाला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।